नमस्कार. वाचाल तरच वाचाल आपल्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बटाट्याची चाळ या पुस्तकाचं आपलं वाचन सुरू आहे आणि आपले या पुस्तकाचे 4 भाग झालेले आहेत. म्हणजेच छोटे छोटे पॅरा आपण वाचून ही सिरीज पूर्ण करणार आहोत. तर आजचा भाग 5वा आहे. सुरू करूयात. बटाट्याची चाळ कै धुळा नामा बटाटे कंसात क्रॉफर्ड मार्केटातील टोपल्यांचे व्यापारी म्हणजेच कोण, धुळा नामा बटाटे यांनी 1880 साली कशी बांधली तेव्हापासून ती निरनिराळ्या मालकांच्या हाती जात जात चाळीचे भाडे वसूल करणारा आद्यपूर भैया देवकीनंदन तिवारी ह्याचा खापरपंतू जानकी दुलारे तिवारी ह्याच्या मालकीची कशी झाली येथपर्यंतचा इतिहास, मराठेशाही शिवाजीपासून दुसऱ्या बाजीरावापर्यंत कशी गेली ह्या इतिहासापेक्षा अधिक रोमहर्षक आहे. चाळीत विजेचे दिवे कोणत्या साली प्रथम आले, कोणत्या साली गेले, बटाटे कुलोत्पन्नांपैकी 3ऱ्या दर्जाचे कैसरी हिंद मेडल मिळालेल्या एका वंशजाने चाळीला रंग कसा व कोणता दिला होता, प्रातविसर्जन केंद्रातल्या साखळ्या ओढल्या म्हणजे एकेकाळी पाणी कसे येत असे, कठड्याला प्राचीन काळी पॉलिशही कसे लावले होते, चाळीतल्या खिडक्या पूर्वी बिराडकरूंच्या इच्छेनुसार कशा झाकता उघडता येत असत, आजवर निरनिराळ्या नंबरात कोण बिराड करून आणले, ब्युबॉनिक प्लेगात कोण दगले, इन्फ्लुएन्झाच्या साथीत कोण दगावले, चाळीच्या इतिहासात चोऱ्या किती झाल्या आणि कृत प्रयत्नांचा चोराला पश्चाताप न होता चोरण्यालायक वस्तू त्याच्या हाती लागण्याची योग कितीदा आले याचा इत्थंभूत वृत्तांत बाबूकाकांनी टिपून ठेवला आहे. इतकेच काय, पण 7 नंबरातील द्वारकानाथ गुप्ते यांचे ज्येष्ठ बंधू बंडोपंत आणि 11 नंबरातील भाईसाहेब चौबळ यांची भगिनी चंपू ह्यांचा प्रेमविवाह हा गिरगावातील आद्य प्रेमविवाह का व कसा हा इतिहास बाबूकाका सांगू लागले की पुराणातल्या अर्जुन उलुपीच्या आख्यानाची आठवण होते. बंडोपंत आणि चंपू माहीमच्या जंगलात पळून गेली होती यांची आठवण दिली म्हणजे बंडोपंतांच्या चेहऱ्यावर अजून टवटवी फुलते आणि सुनीच्या 6व्या लेकीसाठी आपल्या पतीचे धोतर आणि आपले खडीचे लुगडे यांची गोदडी शिवत बसलेल्या चंपू मावशींच्या मोतीबिंदू पडलेल्या डोळ्यात पाणी चमकते. तर हा झाला आपला आजचा भाग 5वा. उद्या भेटूयात भाग 6 सोबत. तोपर्यंत तुम्हीही वाचत राहा बटाट्याची चाळ.